हॅलो चिंटू, हा बोल. काय झालं हो, राणी? काहून आवाज तुझा असा येऊन राहिला? काहीच नाही, असाच आहे, बरं नाही वाटत आहे थोडंसं, म्हणून असं वाटत आहे. नाही, तुला काहीतरी झालं, तू सांगून नाही राहिली. मला असं फील होऊन राहिलं तुला काहीतरी झालं म्हणून. काय सांगू चिंटूजीला माझं दुःख, आणि सांगू शकत नाही. मला काजूने सांगितलं का नाही सांगायचं म्हणे इथचं काही नाही झालं. चिंटूजी हा बोला तुम्ही, कसं झालं मग साक्षगण? काय गो राणी, तू यायचं होतं. तुझे बाबा तर आले होते. काय होते, काही नाही होत असते, यायला लागत होतं तू. किती मजा आली म्हटलं. आम्हाला वाटलं नव्हतं त्यांनी एवढं सुंदर साक्षगण केलं म्हटलं. दादाचं म्हटलं जसं का लग्न होतं असं वाटत होतं म्हटलं. सांगत होते खूप छान झालं म्हणे, साक्षगण खूप छान केलं म्हणे मुलीच्या बाबांनी. तुझी आपले होईल ना हो असं साक्षगण? घरचे तर काही करू शकत नाही, माझा दादा तर काही करत नाही, मग आपलं होऊ नाही शकत. मला नाही वाटत. तेव्हा चिंता करते तुझे मी सगळे जे आहे ते मी तुझे पुरवतो. जे आहे तुझी इच्छा मी करणार. पण आपलं साक्षगण चांगलंच करू. पप्पाजीची तब्येत कशी आहे? मम्मीजीची खूप छान आहे, खूप छान आहे. कधी येतं मग? येऊ का मग भेटायला घरी? नाही, घरी नका येऊ तुम्ही चिंटू. कसं आहे, घरी नका येऊ. साक्षगण व्हायचं आहे, कोणी गोष्टी करते, 4 लोक असले आला बा असा लग्न व्हायचं आहे, साक्षगण व्हायचं आहे तरी येते बा असं होते ना. नाही, नको येऊ तुम्ही. चिंटू ठेव तुम्ही फोन, मग नंतर करतो. काय झालं? ठेव, नंतर करतो मी, लगेच करतो मग नंतर फोन. मस्त महाराणी बसली आहे ना, बसायचंच काम आहे. घरात भांडुडा पडलाय, भांडुडा कोण घासण करायचं? कशी बोलते आता, मी बोलतच नाही हिच्यासोबत. मला काजूने सांगितलं बोलू नको, किती काही बोलली तरी ऐकून घे. आता ऐकूनच घेतो. मला अभ्यास आहे, मी अभ्यास करतो. मी नाही घासत आता, मग घासन मी. तुम्ही घासून घ्या वहिनी. मला यायच्यासारखं जबर व्हायला लागून त्याच्याशिवाय होत नाही. करू दे अभ्यास करतो म्हणजे. अभ्यासाच्यात लय दिवे लावली ना. लग्नाचा दिवा लावून ठेवला आता. आता जाऊ दे ना, मी बोलत नाही गिराईक तिकडे येते, मला काही घेऊन देणं नाही. नसे ना रात्री एक भांड तिच्या भावाला घासा लागा, जेवायच्या वेळेस ते घासन, तिची माय घासन, तिचा भाऊ घासन. मला काय लागते, मी आज घासतच नाही. त्याने जीव घेणं लावला, करत बस. आता मी टाकूनच देतो, बेश्रमच बनून जातो. बोलून पाहिजे फोनवर बोलून राहिली का काय? आता मला टपर बोलली असते, लगेच ठेवून दिला बरं झालं, नाही तर लय बोलली असते बाप्पा. राणी काय करून राहिली तू? काही नाही दादा, थोडंसं आता वाचून राहिली होती, अभ्यास करतो म्हटलं. तर आता अभ्यास गिबेस सोडून दे. आता नवऱ्याच्याच गरजा लागते, काही अभ्यास गिबेस नको करू. माझ्यासाठी एक कप चहा मांड बरं. वहिनी आताच आल्या, वहिनी रिकामी असते, मागणी तेली करून. तूच काय करू राहिली? थेरी कमी आहे तर तिला गिराईक आहे म्हटलं. अधिक तिचं धंद्याची गिराईक येते, ते काय ते टाकून येणार आहे का? गिराईकी करू राहील ते. कर म्हटलं माझ्यासाठी एक कप चहा, कर लवकर चहा. 1 कप माझ्यासाठी चहा मांड. नाही 2 कप मांड, त्या वहिनीसाठी मांड. कर लवकर आणतो म्हटलं. दादा आणतो. नाही, आता वहिनी आली होती भांडे घास मनासाठी, आणि वहिनीला चहा प्यायचा होता. तर मग काय, तर दादाला पाठवलं. आता तिला चहा प्यायचा आहे ना, म्हणून असं आहे ते. मग दादाला पाठवलं म्हणजे मग करतेच आहे, आणि दादा ऐकते ना तिच्या मतानं, म्हणूनच होय ना, असं आहे ना. पाठवल्यावर भेटतेच बा, असं हुशार आहे तिच्या अंगात. ते किती 70 करते तिला करू देतो. आता लग्न झालं का मग कोणाशी करून ते 70? आता मला चिंटूजीला मनाच लागून लवकर लग्नाचं करून टाकू बा. अहो काकू, काल साक्षगण होतं म्हणते, कसं झालं मग साक्षगण? सांगतो माय, काय मस्त साक्षगण केलं त्यानं, काय जेवण दिलं. सगळे आमच्याकडले पाहुणे तिकडे पण हप्पत झाले म्हणे, गरीबाची पोरगी आहे म्हणे, पण असं जसं लग्नासारखं त्यानं साक्षगण केलं खरंच. आणि आम्हाला असं वाटलं नाही इतकं चांगलं साक्षगण करून म्हणून. विहांची बाबा थप्पच झाले, एवढं चांगलं केलं त्यानं. काय मग सुनगीन कशी आहे, बोला चालली, कशी बोलली गेली चांगली? तर काय, आता तर चांगलीच वाटून राहिली बाई. एवढी मस्त बोले व, काय मस्त बोले मायसून. आणि तशी प्रेमळही वाटते बिचारे. आईच करे मला म्हणा, अशीच चांगली राहू बिचारी, अशीच चांगली असो. तुम्ही चांगले आहे ना, वागण चांगली राहील. तुझे आशीर्वाद असो बिचारे मायावर, तशीच चांगली राहू. एवढ्या दिवस खाऊन आली तू कामाले, किती फोन केले माय बिचारे तुले. मी तळमळ करू, तुला फोनही लागे नाही. त्या घराकडे आले बाई, मला वेळही नव्हता. किती फोन करू म्हटलं तुले, रोजचा एक फोन केल्यासारखी करून. तू आली नाही म्हटलं. साक्षगंधाले चाल म्हणत होती मी तुला, म्हणत होती त्या लेकराले घे. आले भेटलं असं लेकराले, त्या लेकरालेच कुठं जायला भेटेल, तुलेच कुठं जायला भेटेल रोजचं कामाला जाणं, आणि कुठं जाणं नाही येणं नाही. चालली असती तर काय झालं असतं? काऊन आली नाही हो तू? काय बाई, मी रमीच करू तुले, रमी आली पाहिजे, माय रमीलेस रमी. हो काकू, माय कोणतं काम माय तिथं, आणि तिथं येऊन मी काय केलं असतं काकू? काही केलं नसतं, पण मावी यांच्या साक्षगण तू आली असती, मला आनंदच झाला असता ना. तुला मावी यांची बायको पाहायला भेटली असती, कशी हाय का हाय, असं असते ना. काही करायचीच असते का? असं नसते बिचारे. काही आपल्या भावनाही असते, महत्वाचे असते ना. तुम्ही मैत्रीण चांगली आहे ना रमे? बरं काकू, तुम्ही मला मैत्रीणसारखं समजता, कधी मला चांगलीच वागणूक देता. काही बाया म्हटलं बाहेर बसायला लावते म्हटलं. आता आम्ही भांडे घासतो, धुणं धुतो म्हणून काही आम्हाला वाईट समजते म्हटलं. घरात घेत नाही म्हटलं काही बाया. तुम्ही म्हटलं कधी मला तुझ्या मैत्रीण समजता, मला लय आनंद होते तेव्हा. माणसासारखं वागवतं, कसं वागा, काही न्यायचं आहे व मग काही नाही न्याय लागत म्हटलं. सारं टाकून जावं लागते, अभिमान सगळा. काय आहे माणूस शेवटी जसा येते तसाच जावं लागते म्हटलं. अभिमान करून काय आहे बिचारे, जे अभिमान करते त्यालाच काय भेटणार आहे? ते म्हटलं बाहेरची तुम्ही कामाला जातो, त्याला वाटते का गरीब आहे तर गयाटीच आहे बा, अशीच आहे तशीच आहे. पण आम्हाला काम लागून त्याच्याचपेक्षा चौक आहे म्हटलं. फक्त आम्ही गरीबीनं आहे म्हणून काय असं समजावं का आम्हाला? आमच्या कामाला किती चव आहे म्हटलं. आमचं घर म्हटलं तर लकलकते, जरी आमचं घर लहान चुकलं आहे म्हटलं काकू, पण असं लकलक वाटते म्हटलं माझ्या घरात, असं करमते म्हटलं. काही जणांच्या मी घरी जातो ना भांडे घासायला, असा घनघन पडला राहते म्हटलं. माझ्या घरी कधी घनघन नाही राहत, तुम्ही येऊन पाहिजे काकू. आली होती मी त्या घरी एकदा, त्या नवरा मारून राहिला तर मी कल्ला फाडला मग शेवटी त्याईले. तेव्हापासून मारत नाही ना आता. समजून सांगितलं तेव्हापासून बरेचसे चांगले राहते ते काकू. मी असं उडतं ऐकलं. आता मी खरी गोष्ट सांगतो तुम्हाला, बाया अशा गोष्टी करते. तुमच्या लाईन चिंटूचं लग्न जुळते काय? जुळलं
इकडे अशी गोष्टी सुरू आहे, बाया कशा कुजबूज करते. मी येतो जातो तर चिंटूचं लग्न जुळलं, त्या पोट्टीसोबत जुळलं असं करते बाई बिचारे. आता काय करतो, त्यानं कोर्ट मॅरेज करून ठेवला. आता तुझ्यापाशी सांगायची गोष्ट सांगून राहिली, कसं आहे सांगता येत नाही ना बिचारे कोणाला. आता आम्हाला टेन्शन आलं. आम्ही रश्मीच्या बाबाला सरळ सांगितलं का असं असं आहे, आमच्या पोराचं लग्न म्हणजे पोरानं असं करून ठेवलाय. तर मग त्याच्या घरचे मानले म्हणून बरं झालं. नाही तर बाई आम्हाला असं टेन्शन आलं एक दिवस का बाई झोपच नाही लागली रातभर. विचार करू आम्ही परेशान झालो होतो. सुशी नाही ना ते लय चांगली आहे, म्हणजे माया पोराला ते असं वाटतं का आता आयुष्यभर साथ देण्यात जोगती पोरगी आहे बा. अशी वेळानं भेटली पण चांगली पोरगी भेटली. याचाच आनंद झाला आम्हाला. म्हणजे तिनं म्हणजे अशा काळात तिच्या बाबाचंही मन म्हणजे असं खालीवर होऊ शकत होतं ना, पण त्या पोरीनं डायरेक्ट निर्णय देऊन दिला का नाही मी करण तर विहानजीशीच लग्न करून म्हणे, नाही तर कोणाशीच करण नाही म्हणे. असं म्हटलं तिच्या त्या पोरीनं रश्मीनं. तर लय चांगली सून भेटली हो तुम्हाला, लय चांगली सून भेटली. मग हे आता हे लाईनी सून निघाली पाहिजे बा तुमची चांगली. गावातली सोय म्हणते ना, गावातली सोय त्याच्या वर्गातच होती, सोबत होते शिकाले म्हणून ते जुळलं द्यायचं. करतो बाई आता लेकरानं केल्यावर म्हणा काकू आता काही समोर चालत नाही मला लेकरायच्या. असं आहे काही असो तुम्ही दोन्ही सुना चांगल्या निघो, चांगला संसार करू. काय करा लागते कोणासोबत लग्नच कर नाही ना. पाहिले तर बाई येऊन जाईल शिदोरी पाहायच्या दिवशी आणि ये जो मग शिदोरी पाहायच्या दिवशी. हो काकू येईन ना. पोरीला घेऊन येजो तिले काकू मा पोरीला आणन ना शिदोरी पाहाले. सासूला घेऊन येजो त्या दिवशी नाश्ता ठेवणार आहे मी, नाश्त्याचा कार्यक्रम ठेवणार आहे. त्यानं मस्त शिदोरी पाठवली ना, लयच मस्त शिदोरी पाठवली. आता दाखवली असते बिचारे पण आता मला वेळ नाहीये. नाहीतर ह्याच दिवशी दाखवा लागते सगळं. मग सामान आम्ही व्यवस्थित लावून घेऊ आणि सगळं म्हणजे एकसोय करून टाकू आणि होऊन जाते. हो येईन ना मग पुरीला घेऊन येईन, मा सासूला घेऊन येईन. आणि आता मग चिंटूचं साक्षीकरण कधी करता काकू? नाही आमचं तर इच्छा आहे का हार टाकून घ्यायचं बस. आता असं दोन लग्न काही करणं परवडत नाही, म्हणून आम्ही करून टाकू तसं. पोरीच्या इच्छा मानन नाही तर काय मानच लागन. आता ते याच्यासाठी तेवढी करावंच लागन वाटत बाई. पोरीच्या कल्याण पोरीले साक्ष करून लग्न करण ते असं वाटते मला. त्यानं पुढं पाहू करायला लावलं तर करावंच लागन ना. पण आता इली विचार 30 ग्रॅमची पोत करणं तिले लय होते ना. तुम्ही काय टेन्शन घेता, करते ना तुमच्या पोऱ्यापाशी पण पैसे आहे ना. पैसे आहे पण त्याच्या मागे खर्च आहे ना बिचारे. जीएसटी मिएसटी भरायला लागते त्या कपड्यावरही. आणि त्या माल तर काय कमी आहे का भारी. लाईटा गिटायचा खर्च लय आहे ना. पण तुम्ही पैसे लोक आहे जमते करते. मग मी गोष्टी करायला आता कसं लय वेळ झाला मग बोलू काय तू पण. धुतली का धुतली येतच नाही बा. उद्या सकाळी येशील तर मला आवडते. मला काही लक्ष नाही राहत. तू तिकडे भांडे घासताना चालली जातो. हो काकू दिन आवाज.